12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं स्थान म्हणजे श्री क्षेत्र औंढा नागनाथ. या देवालयाचा इतिहास हा केवळ वास्तुकलेचा विलोभनीय आविष्कार नाही, तर तो भारतीय संस्कृतीच्या एका वैभवशाली कालखंडाचा जिवंत दस्तऐवज आहे. प्रस्तुत ग्रंथ या प्राचीन शिवालयाच्या भव्य स्थापत्याचा, सहस्र वर्षांच्या प्रदीर्घ परंपरेचा आणि त्यावरील अद्वितीय शिल्पवैभवाचा एक समग्र मागोवा घेतो. हे केवळ मूर्तिशास्त्र सांगणारं पुस्तक नसून त्याही पलीकडे जाऊन मूर्तीच्या अनुबंधातून उलगडणारं मूर्तिविज्ञान मांडणारा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. प्राचीन काळातील अमरदक मठ हे केवळ धार्मिक केंद्र नसून ते सिद्धांत शैव तत्त्वज्ञानाचं प्रमुख स्थान कसं होतं याचा उलगडा ऐतिहासिक शिलालेख, ताम्रपट आणि शैवागम ग्रंथाच्या आधारे लेखिकेने केला आहे. भौगोलिक अनुसंधान, राजकीय स्थित्यंतर आणि आगम परंपरेतील पद्मावरण पद्धती अशा विविध पैलूंना स्पर्श करणारं हे संशोधन औंढा नागनाथ मंदिराला महाराष्ट्रातील शैवागम परंपरेचा एक जिवंत आणि भौतिक पुरावा म्हणून प्रस्थापित करतं. शिव ह्या एका स्वरूपाच्या शिवाच्या मूर्तीचा श्लोक वाचायला मिळाला आणि तो श्लोक वाचल्यानंतर पुन्हा मला माझं मन भरत नव्हतं. तेव्हा मी इंटरनेटवर काही सर्च केलं. त्यावेळी मेट म्युझियममध्ये मला तशीच एक मूर्ती दिसली. त्याची आयुधही तशीच होती, त्याची लक्षणंही तशीच होती. आपण अशा मूर्ती कधी पाहत नाही. औंढा नागनाथमधलं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की तिथल्या ज्या मूर्ती आहेत त्याची अभिव्यक्तीच ही भिन्न आहे. त्यामुळे आपल्याला असं अशा मूर्ती आपण कधी पाहिलेल्या नसतात. दाक्षिणात्य परंपरेमध्ये ही मृत्युंजयाची शिवाची जी प्रतिमा आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की शिव स्वतःच्या शीर्षावर अमृत कलशाने अभिषेक करून घेतोय. पण ही मूर्ती काहीशी भिन्न होती, षडभुज मूर्ती होती आणि हिच्यामध्ये आयुधही भिन्न होती. मग हळूहळू मला असं जाणवलं की आपल्याला ग्रंथांच्याही पुढे जाऊन थोडंसं विषय थोडासा वेगळा, मूर्तिशास्त्राचे मी ग्रंथ वाचत होते पण मला त्याची उत्तरं मिळत नव्हती. मग थोडंसं ग्रंथांच्या पलीकडे जाऊन आपल्याला बघणं गरजेचं आहे हे जेव्हा मला जाणवलं तेव्हा मी आगमशास्त्रांचा अभ्यास सुरू केला. त्यामध्ये मला ह्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू सापडायला लागली. विशिष्ट कारणांमुळे औंढा नागनाथ आमच्या खूप मनाशी जवळ असूनही ते आम्हाला काही कारणांमुळे बाजूला ठेवावं लागलं होतं. पण सुदैवानं आता सगळे गुंते उलगडत जाऊन हा प्रकल्प आता मार्गी लागला. त्याचं जतन आणि संवर्धन आता सुरू झालेलं आहे. हा पावसाळा सुरू व्हायच्या आत वरचा जो दगडी विटांनी बांधलेला आणि चुन्याच्या प्लास्टरचा भाग आहे त्याचं वॉटरप्रूफिंग वगैरे सगळं पूर्ण होईल आणि दुसऱ्या टप्प्यात ह्याचं कॉन्झर्वेशनचं काम पावसाळ्यानंतर चालू होईल आणि ह्याच वित्त वर्षात याचं संवर्धन उत्तम पद्धतीनं पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. इंद्रियांना पण एक असोशी असते तृप्तीची. डोळ्याला बघावं असं वाटतं, हाताला काहीतरी करावं असं वाटतं वगैरे. गीतेने तर निराहार शब्द वापरला की इंद्रियांना निराहार ठेवून चालत नाही 5 दिवस. तर ही जी इंद्रियांची असोशी आहे ना ती जाणली एका विशाल बुद्धी मुनीने, महाभारताच्या व्यासाने. त्यांनी काय केलं, निर्गुण, निर्विशेष, निराकार, ब्रह्म, सगुण, साकार, सविशेष असं केलं. पण असं करताना त्यांनी पहिल्या टप्प्यातले शब्दही आणले, नंतरचं कर्मही जोडलं. अभिषेकार्चनादी विष्णू सहस्रनाम पहा, कर्मही जोडलं. नंतर त्याचं दर्शन, त्यातलं तत्वज्ञानाची बाजू होती ती पण त्यांनी त्याच्यामध्ये आणली. या सगळ्याचा एकमेळ करून आपल्याला, मला असं वाटतं, महाभारतातल्या देवताच दिसतात. आणि याला आधार मला विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता, आणखीन महाभारतात गीता आहेत. महाभारतात सहस्रनाम सुद्धा 2 आहेत. एक सहस्रनाम आहे, एक अष्टादश आहे, 108 नाम आहेत सूर्याचे. यात व्यवस्थित सगुण वर्णन आहेत, दिसतात, करतात. त्यांना सगुण आहे, सावयव आहे, साकार आहे वर्णन. शिवाय त्यांची विश्वात्मकता आहे, शिवाय ते मंत्र स्वरूप आहे. नंतरच्या काळात त्याच्याबरोबर काही कर्मही जोडली गेली. तर अशी एक मजेशीर घटना या महाभारतामध्ये घडली. आणि या घटनेनंतर किंवा मला इतिहास सांगायचा नाहीये, पण या घटनेचा बहुधा हा परिणाम असला पाहिजे की ते साकार निराकार असं जे काही संतरित होत होतं त्याला पुढच्या काळामध्ये
पाषाणाने दृढ केलं. आता इथे कोण आलं मदतीला? कला मदतीला आली. शब्द होते, कर्म मदतीला आलं, चिंतन होतं, त्याचं फिलॉसॉफायझेशन झालं, दर्शन केलं. आता कला आणि प्रतिभा मदतीला आली आणि तिने या पाषाणांमध्ये त्या देवता मूर्तच नाही केल्या, त्यांच्या मूर्ती केल्या असं दिसतंय मला. आणि ही त्या पायऱ्या उतरून खाली जातो आपण. शिवलिंग आहे नागनाथाचं, पण ती जी मंडपी आहे त्या मंडपीला सुरूचे खांब आहेत. सुरूचे काम भारतामध्ये 14-15व्या शतकापासून मुसलमानांच्या आक्रमणानंतर यायला लागले. मग ते कसे आले इथे? त्याचं कारण सांग. वरचा गाभारा रिकामा आहे अहो, आणि कोपऱ्याला एका दक्षिणेकडे एक लहानसा असं आणि पायऱ्या आहेत, खोबण आहे, पायऱ्या आहेत, ते झाकता येतं. मुसलमानांच्या आक्रमणाच्या वेळी तो झाकून ठेवावा लागला. तर त्याला छप्पर कसं पाहिजे, छत कसं असायला पाहिजे, ते करताना ते सुरूचे खांब केले. असं त्या मंदिराच्या अवयवांचा अभ्यास करायला लागतो. तू बराचसा केलेला आहेस त्याच्यामध्ये.